कुणी नाहीये. तोपर्यंत श्रीनूशी बोलून घेतो. बिचाराला माझ्यामुळे सगळं भोगावं लागलंय. सॉरी बोलतो त्याला. जावयानो, दाईचे तुम्ही झोपला नाहीत? नातू बाहेर ओसरीवर झोपलो. का घरात झोप येतली काय? खरे हो दाईचे, मला पण झोप लागत नाहीये. दादांचा शब्द ते स्वतः मागे घेणार नाहीत आणि श्रीनू दादांचा शब्द मोडणार नाही. पण या सगळ्यामध्ये आपलं मरड होतंय ना. श्रीनू ते स्वतः सगळं घेतलंय हो अंगावर. खरं तर मी सिगरेट ओढली. काय? हे असं म्हणावं आणि सगळं स्वतःच्या अंगावर घ्यावं असं वाटतं हो. दाईचे माझा श्रीनू असं नाही हो. अहो तुमच्या सगळ्यांच्या संस्कारात वाढलेला आहे तो. असा कसा वागेल सांगा ना. आमचा पण विश्वास असा हो त्याच्यावर. पण त्या पोरान फोटो दाखवल्यात, ते खैसून आणल्यात त्याच कळणार नाही. मी शोध घेणार आहे. तुम्ही काही काळजी करू नका. पण जावयानो, मी तरी सिगरेट ओढलेलीच असतेली ना. शिरा पडली त्याच्या तोंडारती, फटकीचं वाको एकदाचो. दाईचे एवढं वाईट बोलू नये कोणाला. हो, याच्यापेक्षा वाईट येता. तोंडात किडे पडतले त्या सिगरेट पिणाऱ्याच्या. दाईचे खोकून खोकून छातीचं पिंजर होतो त्याच्या. पेठांदे मगा एकदा तो. बाबा बाबा हो बाबा, हळू बोल. काय गरज होती रे तुला ती शिक्षा अंगावर घ्यायची? कशाला उचललीस ती सिगरेट? नेमकं त्याच वेळेला ओवीने फोटो काढला ना. हो बाबा, पण ती सिगरेट आपल्या घराच्या आवारात कशी आली हे जर विचारलं असतं तर आपण काय उत्तर दिलं असतं? अरे सांगायचं ना, कावळ्याने चोचीत धरून टाकली तिकडे सिगरेट. दिले असतं 4-5 कावळ्याला शिव्या आणि शांत झाला असता तुझा दादा मामा. हे असं खोटं सांगायचं आपण? ए मोठा हरिश्चंद्र तू. हे हसू नका, हसू नकोस श्रीनू, हसू नकोस. श्रीनू, ह्या शिक्षेचं तुला काही वाईट वाटत नसेल, पण आहे ना हे किती वाईट वाटतंय ना ते माझं मला माहिती. हे सगळं माझ्यामुळे झालंय. तू इथे बाहेर झोपणार आणि आम्ही शांतपणे आतमध्ये झोपणार, कसं वाटत असेल मला? नाही ठीक आहे. नाही मी आता दादाला सांगून टाकतो सगळं. बाबा बाबा बाबा, बसा बसा बसा. असं काय करताय बाबा? लहानपणी माझ्याकडनं काहीच चूक झाली नाही असं तर झालं नसेल ना? हा, पण तेव्हा तुम्ही मला सावरलं असेल, तुम्ही समजून घेतलं असेल, तुम्ही माफ केलं असेल ना बाप म्हणून. मग आता मी तुमच्यासाठी एवढं सुद्धा करू शकत नाही. बा, या घरात जावयाला एक मान आहे आणि तो जराही कमी झालेला मला नाही आवडला. श्रीनू, मोठा झालायस तू. बापाची चप्पल घालणे इतका मोठा झालायस तू, पण मला बापापेक्षाही मोठा झालायस रे तू. बाबा, माफ कर रे मला. माफ कर रे मला. माफ कर. म्हणजे श्रीनिवासची काहीच चूक नाहीये, तरी तो त्याच्या बाबांसाठी शिक्षा भोगतोय आणि हे सगळं माझ्यामुळे होतं.
बाबा काय झालं? आलो मी. ओवी 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 ओवी, मी काय म्हणतोय, तो फोटो जो तू दाखवला तो असाच फोटो होता ना ओवी? म्हणजे जनरल फोटो होता ना तो? नाही म्हणजे श्रीनू सिगरेट ओढताना दिसत नाही ना, हे ना? म्हणजे याचा अर्थ श्रीनू सिगरेट ओढत होता असा होत नाही ना? कोणी दुसरंही असू शकतो ना? त्यांनी तिथे ओढली असेल आणि तिथेच टाकली असेल आणि आपल्या श्रीनूने ती सिगरेट उचलली असेल, है ना? मी काय म्हणतोय, तू त्याला सिगरेट ओढताना बघितलं का? नाही. मग अजून कोणाला सिगरेट ओढताना तिथे पाहिलंस का तू? नाही, तुम्हालाही नाही पाहिलंय मी. हा? म्हणजे म्हणजे तुम्ही सिगरेट ओढताय मला कळलंय आणि श्रीनिवासने तुमचं नाव पुढे येऊ नये म्हणून पनिशमेंट घेतली, हेही कळलंय. हाय, हे तुझ्या गोळ्या घे. कशा खोय ते गोळी आणि आयुष्य तरी. माझं घरातलं पोरगो परक्यासारखं बाहेर असा आणि परक्याने घर बळकावला. ह्या सगळ्या बघण्यापेक्षा डोळे मिटलेले बरे. हाय, असं किती बोलतेस ग? या घरात तुझ्याशिवाय दुसरं कोण हक्काचा हा माझ्यासाठी? 2 भाऊ असत, त्यांची माया पण लया, पण एकाच्या बायकोमुळे घरात काय चाललेलं हा बघतोस ना. दादा माझ्या लेकात घराबाहेर काढलं, मग कळून चुकलेला. काय झालं ना तरी लेकीसाठी बाहेर फरकाच असतंय. झाली खोटं आहे काय? सांग ना, खोटं आहे? अगं माझी या घरातून पाठवणी झाली, वाजत गाजत या घरातून बाहेर गेलोय मी. पण ज्या घरात गेलंय त्या घर जमीन सगळा गमावलाय. अगो माझा नाईलाज म्हणून या घरात राहतोय. माझ्या भावाने मग आधार दिले नाही असं नाही, पण आता कुठल्या तोंडाने या घरात राहतोय असा वाटूक लागला. मग माझा ठीक आहे गे, माझ्या नशिबाचे भोग म्हणून मी गप्प बसले. पण माझ्या पोराची पण तीच अवस्था. या घरात त्याचं स्थान आश्रित असाच. अगो माझा श्रीनू सगळ्यांसाठी राबता, या घरासाठी राबता. कोणाक एक शब्द उलटून बोलला नाही, सगळ्यांच्या गरजेसाठी उभं राहता, सगळ्यांका जीव लावता. इतका सगळा केल्यावर पण नाती कमी पडतात. उरता काय फक्त हक्क? हा, माझ्या श्रीनूचा या घरावर काय हक्क? सांग ना. आम्ही काही झाला ना तरी फरकच गो. खोली बाहेर जा म्हटला की बाहेर पडायचा, घराबाहेर जा म्हटला की उंबरट्या बाहेर पाऊल ठेवायचा आणि निघून जायचा. अगो लाली, कशा कसा बोलतस गो? शिनू काय बाका फरक असा? जसा माझा निशी डुकू तसंच श्रीनू पण माझा नातू असा ना गो. आणि आणि खोली मिळवून देण्यासाठी त्याच्या बाजून मी बोललेलंच की नाही. पण झाला काय आज? माझ्या श्रीनू घराबाहेर पडूचा लागला.
आता या सगळ्या सहन होत नाही गे बघा. अगो तुझ्याशी म्हणून मोकळेपणात बोललंय मी, पण प्रेम असा तर सांगून पुरत नाही. माझ्या श्रीनूक अधिकार वया, हक्क वया, स्थान वया. हा जर असता ना तर आज माझ्या श्रीनूक असा बाहेर बसूचा लागला नसता. झाले काय शांत राह, काळजी करू नको. मी श्रीनूक त्याच्या हक्काची आणि अधिकाराची जागा दितलंय. कसा? अगो कधीन कधीतरी माझ्या श्रीनूचं लग्न होतलं, त्यानंतर त्याच्या बायको कडी पोरांका घेऊन आम्ही काही याच घरात राहतलंय. काही एक होऊच नाही, काही झालं ना तरी आम्ही परकाच. कसं सांगू मी? सगळं ऐकलंय आणि त्या फोटोमुळे श्रीनिवासला शिक्षा मिळाली. तुझ्या एवढंच मलाही वाईट वाटते ग, पण खरंच सांगतो हे मी मुद्दामून नाही करत. म्हणजे मला खूप टेन्शन आलं ना आणि खूप जास्त विचार करायचा असेल ना की मग मी सिगरेट ओढतो. नाही तर मला अजिबात आवडत नाही सिगरेट, मी बघत पण नाही सिगरेटकडे. खरंच सांगतोय मी विजयरावांशी बोललोय या विषयावर. म्हणजे बिझनेस करताना एक इम्प्रेशन पडतं ना जरा, आणि तुमच्या इकडे ते सर्रास चालत असेल हे सगळं सिगरेट वगैरे हे ना. एक मिनिट, आमच्याकडे चालतं असं नाहीये. तिकडे लोक त्यांना जे हवं ते करतात आणि हे व्यसन चांगलं नाहीये. पण घरात काय झालं ते बघितलं ना तुम्ही. पण मग आता काय करायचं? नाही, तुम्ही काळजी करू नका, मी कोणाला सांगणार नाहीये. आणि श्रीनिवासनी जे सिक्रेट ठेवलंय ते मी पण ठेवेन. थँक्यू. पण खरंच सांगतो ग, यात माझ्या लेकाची काहीही चूक नाहीये. म्हणजे त्याने माझं नाव घेऊ नये असं मला वाटतं, पण त्याचं स्वतःचं नाव खराब होऊ नये हेही वाटतं. हे बघा, श्रीनू चल खाऊन घे पटकन. निशी अगं मला खरंच भूक नाहीये. अरे श्रीनू खाऊन घे ना आधी. अगं तू ठेव आधी ते सगळं. चल खाऊन घे. तू कसा खात नाहीस ना तेच बघते मी. घे. निशी अगं एवढं सगळं कशाला? तू फक्त घराबाहेर आहेस, घराबाहेरचा नाहीयेस ना मग. सकाळपासून एकतर काही खाल्लं पण नाहीयेस. निशी बाकीचे जेवले का ग? तू जेवला नाहीस तर बाकीच्यांच्या घशाखाली घास तरी कसा उतरेल? सगळं संपवायचं आहे. घे. निशी शिनूच्या मामाची लेक. मग हे निशी आणि शिनूचा लग्न लावून दिला तर श्रीनूक जावयाचो मान मिळतलो आणि तेचो या घरावर तेवढोच हक्क असतलो. लाली, मी या घरात श्रीनूक हक्काचा स्थान मिळवून दितलंय. कसं शक्य आहे? शक्य असा वेळ इली का मी तुका सांगतलंय. पण आज मी तुका शब्द दितय,
माझ्या श्रीनू या घरात ध्रुव ताऱ्याचं स्थान दितलंय मी. त्याका हक्काची आणि मानाची जागा मिळतली या घरात. झोपलो होतो आणि पांघरून घातलंय. हे बघा, माझ्याकडनं चूक झाली आहे आणि म्हणून श्रीनिवासला यापुढे शिक्षा व्हायला नको असं वाटतंय मला. पण मग आता काय करायचं? काहीतरी करावं लागेल ना. काय करणार? काहीतरी केलं पाहिजे ना. काहीतरी केलं पाहिजे. आयडिया. काय? माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? बोला लवकर. तू सांगून टाक की श्रीनूला मी सिगरेट ओढताना बघितलं नाही. श्रीनूने खाली पडलेली सिगरेट उचलताना मी बघितलं. म्हणजे श्रीनूचा दादा मामा म्हणेल विषय संपलो. असं कसं? तिथून विषय स्टार्ट होईल. श्रीनिवासने सिगरेट उचलली, मग ती ओढली कोणी? मग ती गाडी तुमच्यावर येऊन थांबेल. नाही, असं नाही झालं पाहिजे. हे असं झालं ना तर दादा डायरेक्ट मला घरातनं बाहेर काढतील. आणि माझी लाली ती डेंजर आहे. ती तर डायरेक्ट नको नाही नको. दुसरी आयडिया काहीतरी सुचली पाहिजे. सुचली. काय? आपण ना एखादा सिगरेट ओढणारा माणूस आणूया आणि त्याला सांगायला लावूया की मी इथे गुपचूप सिगरेट पीत होतो, माझी सिगरेट संपली आणि मी तिथेच टाकली आणि श्रीनूने कचरा नको म्हणून ती उचलली. अशी हे बरोबर आहे. असं तुम्हाला वाटतंय? मग तुला दुसरं काही सुचतंय का? माझं डोकंच चालत नाहीये. मग हेच बरोबर आहे ना. नाही, तू काही काळजी करू नको. तुझ्यावर काही येणार नाहीये. पण तुमचे दादा माहिती आहे ना तुम्हाला, त्यांच्यासमोर कोणी खोटं बोलायला गेलं तरी त्याच्या तोंडून खरं बाहेर पडेल. हो, दादा आमचे डेंजर आहेत. ताक आहे त्यांचा. मी ना कोणीतरी सराईत सिगरेट ओढणारा बघतो. आणि हे कळलं तर? नाही, काही कळणार नाही. डोंट वरी. मी आहे ना. मी सगळं मॅनेज करील. हो, माझं मॅनेजमेंटचं स्किल बघशीलच तू. आणि हे स्किल लगेच डॅडना सांगायचं. डॅडला का? का म्हणजे असं जनरल. पण माझा श्रीनू घरी आला पाहिजे. कितीही कठोर वागलास तरी तुमका पण श्रीनूची काळजी लागून राहिलेली आज. शिक्षा झाली ती माणसाने केलेली चुकीची, पण त्याचा नात्यांवर परिणाम होता कामा नये. लहानपणी माझ्या हातून पण खूप मोठी चूक झाली होती. मी खोटा बोलला होता. त्यासाठी दाईचीने माका शिक्षा दिली होती. त्या शिक्षेनेच दादा खोटा घडवला. खोटा बोलायला जमत नाही आणि खोटा सहन होत नाही. श्रीनूला पण वाईट वाटत असेल की दादा मामाने असा का केला.
पण या शिक्षेमुळेच त्याला पुढे जाऊन जगण्याचं तत्व कळेल. श्रीनू पण तुमच्याच पावलावर पाऊल ठेवत याची खात्री आहे माका. पण उमा, या सगळ्या कोणामुळे झाला याचा पण विचार करा.